मीठ टाकून दिलेलं आहे. आता आपण हळद टाकून देऊया आणि हे चांगलं, अगोदर आपण लिंबू पिळून घेतलेलं आहे. हे चांगलं आपण त्याचं पाणी सुटण्यासाठी हे 10-15 मिनिटे आपण असं ठेवून देऊया. आता बघा 10-15 मिनिटे झालेली आहेत. तर यामध्ये बघा पाणी खाली, हे पाणी आपण काढून घेणार आहोत. हे बघा कारले काढून घेतलेले आहेत आणि हे पाणी, एवढं पाणी निघालेलं आहे, हे आपल्याला फेकून द्यायचं आहे. तर बघा कारले पुन्हा बाउलमध्ये टाकलेले आहेत. आता त्यात आपल्याला घ्यायचं आहे एक मोठा चमचा भरून चण्याचं पीठ, डाळीचं पीठ आणि 2 चमचे तिखट टाकायचं आहे आपल्याला. छोटे 2 चमचे आहेत हे. थोडासा गरम मसाला टाकूया आणि थोडासा घरचा मसाला टाकूया आणि 1 चमचा बारीक रवा टाकून देऊया. आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घेऊया आणि थोडंसं हिंग पण टाकून देऊया. चला तर आपण हे चांगलं आता अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेऊया. बघा अशा प्रकारे आपण सर्व मिक्स केलेलं आहे. आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. आता आपण तेल पण तापत आलेलं आहे आणि ते एक त्यामध्ये सोडून घेऊया. जरा वेगळ्या पद्धतीने कारले बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता, बघा किती सुंदर झालेले आहेत, मस्त. अशाच प्रकारे आपण सर्व कारले तळून घेऊया. हे बघा अशा प्रकारे आपण कारले काढून घेत आहोत. अशा प्रकारे आपले कुरकुरीत कारले तयार झालेले आहेत. चला तर आता आपण चपाती बरोबर खाऊया. कशी वाटली तुम्हाला माझी कारल्याची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट्स करायला विसरू नका. चपातीबरोबर आपण खाऊ शकतो. सो मस्त कारलं झालेलं आहे आपलं, कुरकुरीत कारलं.